आज मी अतिक्रमण काढण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी अतिक्रमण राहील ते संबंधित विभागाची जबाबदारी असेल आणि त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई करू. बिलकुल कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण चालणार नाही. कुठलंही राजकीय प्रेशर वारीच्या प्रक्रियेमध्ये चालू देणार नाही. मटणाच्या दुकानासंदर्भातला विषय आहे. वारीच्या कालखंडात या शहरात एकही दुकान चालू राहणार नाही, तशा सूचना दिलेल्या आहेत. आता हॉटेल्सबद्दल आपण बोलू शकत नाही, परंतु जे आपल्याला समोर दिसतंय त्याच्या बाबतीतलं ज्या वारकऱ्यांच्याकडून आणि ज्या दिंडीच्या मालकांच्याकडून दिंडी चालकांच्याकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय बारकाईने या वारीच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं अगदी मटणाच्या दुकानापासून क्लिनिंगपासून इथल्या बाकीच्या अडचणी आहेत. एकही अडचण आपण येऊन देत नाही. पैसे हा विषय अजिबात नाही आहे. वारकऱ्यांना अडचण आली नाही पाहिजे, कुठं दुर्घटना घडली नाही पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना सोयीसुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत. ज्या उद्देशानं ते येतात दर्शन घेण्यासाठी, दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे. चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात, ते स्नान व्यवस्थित झालं पाहिजे. याच्यासाठी जे काय करायला लागेल ते करायच्या सूचना प्रशासनाला. प्रत्येक दिंडी पालख्यांना 20,000 रुपयाचं अनुदान दिलं होतं. 20,000 रुपये या वर्षी पालख्या निघालेल्या आहेत, दिंड्या निघालेल्या आहेत, अजून त्याच्याबाबत घोषणा झाली नाही. वारकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल पण नाराजगी आहे. पंढरपूरचं सगळं त्यांचं लक्ष तुमच्याकडे लागलं. एक विषय मी तुम्हाला नम्रपणे सांगेन. सरकार वारकऱ्यांच्याबद्दल, सरकार दिंड्यांच्याबद्दल, सरकार पंढरपूरबद्दल कधीच काही कमी केलेलं नाही आणि कधी कमी करणार नाही. जे करायला लागेल, जे वारकऱ्यांना देणं आहे ते द्यायला लागेल. कालच ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून 60 कोटी रुपये मी कालच अर्थ खात्याकडून मान्यता घेतलेली आहे. DPDCतनं आपण लागेल तेवढी व्यवस्था करतो आहे. मागच्या वर्षीचे काय थोडेफार अमाऊंट राहिली होती ते आता देऊन मी आजच आदेश दिलेत की चालू वर्षाची सुद्धा 75% अमाऊंट आजच अकाउंटवर ग्रामपंचायतीच्या देण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं कुठल्याही ग्रामपंचायतीला फंड्स कमी पडणार नाहीत, ग्रामपंचायतीला अडचण येणार नाही. मागं कोऑर्डिनेशन व्हायला अडचण होती. सुदैव आपला असा आहे, पालकमंत्री मी आहे आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री मीच आहे. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था आता एका सुरानं चालतील, कुठली अडचण येणार नाही. दिंड्यांना जो निधी शासनानं जाहीर केलेला आहे, तो निधी दिंड्यांना मिळेल. मी वारी चालू व्हायच्या आधी म्हणजे आपण आळंदीतून देहूतून जेव्हा प्रस्थान होईल त्याच्या अगोदर 2 दिवस पंढरपूर शहर स्वच्छ करण्याचा निर्णय आपण घेतोय. मी स्वतः येईन आणि आम्ही सगळे मिळून पंढरपूर एकदा करू आणि वारी संपल्यावर एकदा करू. घाण होऊन देणार नाही, बाकी सगळ्या व्यवस्था लावलेल्या आहेत. आता जी मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत बैठक झाली त्यामध्ये रिंगणाच्या इथं होणाऱ्या गर्दीबद्दल दिंडी चालकांनी त्या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेल्या होत्या, काही अडचणी आलेल्या होत्या. आम्ही प्रत्यक्ष आता रिंगण ज्या ठिकाणी होणार आहे त्याची पाहणी आम्ही करतोय. सगळे अधिकारी घेऊन मी आता तिकडे जाणार आहे. आपण तिकडे यालच. त्या ठिकाणी जे व्यवस्था करायला लागेल रिंगण व्यवस्थित पार पडण्यासाठी ती व्यवस्था आपण करू. यावेळी वारी चालू झाल्यापासून वारी संपेपर्यंत अनावश्यक स्टेज घालू दिलं जाणार नाही, अनावश्यक फलक लावून दिले जाणार नाहीत, अनावश्यक कुठली गोष्ट करू दिली जाणार नाही की ज्यामुळं वाहतुकीला अडचण येईल, ज्यामुळं ही व्यवस्था बिघडेल. असं कुठलंही कृत्य यावेळी वारीत करू दिलं जाणार. आता 30% धरण भरलेलं आहे. मान्सूनपूर्व पाऊस जोरात झाला आहे. आता आपण नियोजन केलंय ते आता नॉर्मल जशी वारी असते त्यावेळी जास्त पाणी नसते केले, पण 30% धरण भरल्यामुळं महिन्याभरात किमान घाटापर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे. नाही जरी सोडलं तरी पावसाचं पाणी घाटापर्यंत येईल अशी अवस्था असणार. आता एक आहे जी नैसर्गिक परिस्थिती आहे त्याला तुम्ही आणि मी काय करू शकत. त्यावेळी जी काय व्यवस्था करायला लागेल. आता घाटापर्यंत पाणी आल्यानंतर वाळवंटातल्या जे आपले कार्यक्रम असतात ते रद्द होतील, थांबतील.
65 एकराकडे आपल्याला जायला लागेल. 65 एकराच्या ठिकाणी ती गर्दी वाढेल. परंतु यावेळी आपण बघितलं असेल की येणाऱ्या पावसाची परिस्थिती आपण लक्षात घेऊन पंढरपूर आळंदीतनं पालखी चालू झाल्यापासून, देहूतनं पालखी चालू झाल्यापासून ज्या ज्या ठिकाणी लोकांना आवश्यक आहे असे आम्ही मोठे टेंट बनवतो आहे. वॉटरप्रूफ आम्ही हँगर टाकतो आहे. साधारण मागच्या वर्षी 3.5 लाख स्क्वेअर फूट होतं. यावेळी 6 ते 6.5 लाख स्क्वेअर फुटाचे आपण पेंडॉल करतो आहे, वॉटरप्रूफ करतो आहे. त्या ठिकाणी वारकऱ्यांची सोय करतो आहे. महिलांच्या शौचालयाची आंघोळीची व्यवस्था पण वेगळी करतो आहे. त्या ठिकाणी औषधाची व्यवस्था करतो आहे. त्या ठिकाणी वृद्ध वारकरी असतील किंवा आजारी वारकरी असतील त्यांच्या उपचाराची सोय आपण करतोच आहे. त्यांच्या मसाजपासून सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी वारकरी सेवा केंद्र आपण जिथं करतो आहे त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या व्यवस्था उभ्या करतो आहे. त्यामुळं यावेळी वारीमध्ये वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. त्यांना ज्या सुविधा द्यायला लागतील त्या सगळ्या सुविधा देण्यासंदर्भात आम्ही प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार मला वाटते कुठली अडचण येणार नाही. आता वारीच्या तयारी संदर्भात आपण गेल्या 1-1.5 महिन्यापासून आपण तयारी करतो आहे आणि पहिली आपली भेट झाली होती त्यावेळी ज्या ज्या अडचणी आपल्यासमोर आल्या होत्या त्या अडचणीतनं मार्ग काढत आणखी नव्यानं काय अडचणी आपल्यासमोर आहेत का याचा आपण माहिती घेतली आणि त्या ठिकाणी आपण तशा सूचना दिलेल्या आहेत. आता 65 एकराच्या पालखी दरापासून सुरुवात झाली. त्या ठिकाणचा आता जो पावसामुळं पाणी साठतं त्याचा लेवल करायच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी शौचालयाच्या ठिकाणी आपण पाहतो की खूप चिखल होतो, गहाण होते. त्या ठिकाणी सगळा शौचालयाच्या चारी बाजूने PCC करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचंही टेंडर करून तातडीनं ते PCC आपण करून घेतो आहे. आणि जो पलीकडचा जो 16 एकर आपल्याला अतिरिक्त 15 एकर जागा मिळालेली रेल्वेने आता दिलेली आहे त्या ठिकाणी लेबल करून त्या ठिकाणी काय पालख्यांची व्यवस्था करता येते का तोही विषय आपण बघितलेला आहे. आपण बघितलं की मागच्या वेळी 65 एकराच्या इथं पालख्यांचं आगमन होतं तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीचा विषय आपण बघितला की गंभीर विषय होता. यावेळी आत्ता तुमच्या समोरच मी सगळ्या अधिकाऱ्यांना क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. रस्ता कंप्लीट क्लिअर पाहिजे. त्या बाजूच्या दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्या कंप्लीट भरून घ्यायच्या आहेत आणि जेवढा आपल्याला रस्ता वाहतुकीसाठी वापरता येईल तेवढा सगळा रस्ता वापरण्याच्या सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलं की वाळवंटाला भेट दिल्यानंतर वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी अडगळ पडलेली आपल्याला दिसते. ती सगळीच्या सगळी अडगळ क्लीन करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा विषय आपण आता आज मला कोण काय करतं या विषयावर जायचं नाही. वारी आपल्याला उत्तमरित्या पार पाडण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी आपण करतो आहे. 1 महिन्याचं टेंडर मी तातडीचं करायला सांगितलेलं आहे की जे फक्त वाळवंट स्वच्छ करण्याचं काम करेल की तिथं खूप मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्या दुर्गंधीचा परिणाम आपण बघतो की अनेकदा आजारात होतो. त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतो आहे. नदी पात्र स्वच्छ राहावं म्हणून आपण जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न करतो आहे. बोटीच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. बोटीच्या नोंदणी करून त्याच्या ड्रायव्हरचा कॅपॅसिटी बाकी सगळ्या गोष्टी परवानगी आणि लाईफ जॅकेट त्यांना आपण देतो आहे. हे सगळं करत असताना जो वाळवंट आहे तो क्लीन अँड नीट राहावा, त्याची लेबल व्यवस्थित राहावी, या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. शहरातल्या रस्त्यासंदर्भात आपण बघितलं रस्ते सगळे क्लीन गाव स्वच्छ करायचा आपण प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये वाहतुकीसाठी येणारे सगळे अडथळे आपण या निमित्तानं काढायचा प्रयत्न आपला आहे. गावाच्या सुशोभीकरणावर मी बोलणार नाही. आम्ही काही नवीन काही योजना केलेल्या आहेत की गाव पालखी जेव्हा येते तेव्हा गावात उत्सव साजरा होतो अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे. कलेक्टर महोदय आम्ही बसून त्याचं नियोजन केलेलं आहे ते प्रत्यक्षात आपल्याला दिसेल. पण आताच्या प्राप्त परिस्थितीत जे करणं शक्य आहे ते करतोय आपण. सुरू झालेली शहरातली रस्त्याची असेल, ड्रेनेजची असेल, पावसानं वाहून जाणारं पाणी तिथे चोकोप होतं. आता आपण अनेकदा बघतोय की आपण सगळेजण किंवा सगळी व्यवस्था ही वारीपुरता आपण सगळेजण विचार करतो. आता एक वेळ मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला आहे. आता अख्ख्या पंढरपूरची व्यवस्था कायमची व्यवस्था करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आहे.
पंढरपूर येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये आपल्याला बदललेलं पंढरपूर आपल्याला बघता येईल. इथलं झालेलं कॉरिडॉरचं काम बघता येईल, इथल्या झालेल्या ड्रेनेजची व्यवस्था बघता येईल, इथल्या आलेल्या लोकांची व्यवस्था आपल्याला पाहता येईल. आणि आपण ज्याप्रमाणे काशी असेल, उज्जैन असेल, त्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूरचा विकास झाला पाहिजे, पंढरपूरचा कॉरिडॉर झाला पाहिजे या संदर्भात व्यापारी बांधवांशी चर्चा होते. व्यापारी पॉझिटिव्ह आहेत, आपण मीडियावाले आपणही सगळेजण पॉझिटिव्ह आहोत. आणि आता परिस्थिती अशी आहे की ही सगळी व्यवस्था कायमची सुधारायला लागेल. तात्पुरत्या व्यवस्था ह्या रोजच होत राहतात. मुरुम टाकला, साफसफाई केलं, टेंडर काढलं, ही तात्पुरती व्यवस्था आहे. कधीतरी आपल्याला स्थायी समाधान या सगळ्या गोष्टीचं काढायला लागेल. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि पंढरपूरमध्ये स्थायी समाधान भविष्यामध्ये निघेल. फिल्टर काढलेलं पाण्याचं नागरिकांची मागणी व्हायली की आम्ही पण ते चंद्रभागेतच पाणी पितो, तर आमची पाणीपट्टी माफ व्हावी अशी मागणी होते. या संदर्भात आता वारी संदर्भात आपण बोलत असताना वारीच्या पलीकडे जाऊन चर्चा होणे अशी माझी अपेक्षा आहे. माझी अपेक्षा आहे आपण आलेल्या वारकऱ्यांची सेवा करत असताना जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निर्णय घेतले असतील त्या कालखंडामध्ये तर त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे बाबा आपण. आणि आपण अतिरिक्त आपल्या पंढरपूर शहरासाठी तर आपण खूप मोठी योजना घेऊन येतोय पंढरपूर शहरासाठी. तर त्यामुळे जेव्हा हे पंढरी आहे, आपण वारकऱ्यांची पंढरी आहे, सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि हे सगळ्यांचं आपण सगळेजण बघता की या गावातल्या व्यापाऱ्यांचं पण आपल्या सगळ्यांचं पोट आहे याच्यामुळं या देवस्थानचा जेवढा विकास होईल तेवढा नवीन रोजगार उपलब्ध होईल, तेवढा नवीन लोकांच्या हाताला काम मिळेल आणि या भागाची प्रगती झालेली आपल्याला दिसेल. माझं म्हणणं असं आहे की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्यांनी सोबत राहूया, आपण सगळे मिळून वारी यशस्वीपणे पार पाडूया. आणि जे भविष्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जो संकल्प केलेला आहे या पंढरपूरच्या, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ देऊया.